लक्ष्मण हाकेला बीड जिल्ह्यात फिरवून दोन्ही मुंडे वातावरण खराब करत आहेत. पॅन्थर सेनेचे अध्यक्ष दीपक केदार यांचा आरोप. आज गुरुवार दिनांक 11 सप्टेंबर रोजी दुपारी 4 वाजता व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी हा आरोप केला आहे. ते म्हणाले की ओबीसी नेते लक्ष्मण हाकेला बीड जिल्ह्यात फिरवून दोन्ही मुंडे बीडचं वातावरण हे खराब करत आहेत. येथे दंगल झाल्यास दोन्ही मुंडे जबाबदार असतील. हाकेंना बीड जिल्ह्यातून हद्दपार करा. लोकनेते गोपीनाथ मुंडे सर्व जातीचे लोकनेते होते, मात्र आजचे मुंडे एका जातीचे नेते झालेत. बीडचा सामाजिक सलोखा पूर्णपणे बिघडलेला असून ओबीसी महाएल्गार फक्त बीड जिल्ह्यातच का, महाराष्ट्र म्हणजे बीड आहे का, असा देखील बॅनर फाडणे, पुन्हा स्टंट करणे आणि पूर्ण जिल्हा वेठीस धरणे हे योग्य नाही, असा देखील आरोप ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे संस्थापक अध्यक्ष दीपक केदार यांनी व्हिडिओच्या माध्यमातून केला आहे. बीड जिल्ह्याचं वातावरण दूषित झालेलं आहे. बीड जिल्ह्याचा सामाजिक सलोखा पूर्णपणे बिघडलेला आहे आणि बीड जिल्ह्यामध्ये दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. ओबीसी महाएल्गारच्या नावाखाली हाकेला बीड जिल्ह्यामध्ये जाणीवपूर्वक फिरवलं जातंय आणि हाकेला फिरवणारे बीड जिल्ह्यातील दोन्ही मुंडे हे त्या सगळ्या सभेचं नियोजन, आयोजन, कार्यकर्ते पुरवण्याचं काम करतायत. या दोन्ही मुंडे यांनी बीड जिल्ह्याचा सामाजिक सलोखा पूर्णपणे बिघडून टाकलेला आहे आणि प्रत्येक सभेच्या आधी बॅनरचा इश्यू क्रिएट करायचा, मग त्या आडून मोठा स्टंट करायचा, कायदा व सुव्यवस्था पोलिसांना वेठीस धरायचं. जर का बीड जिल्ह्यात दंगल झाली तर हाकेला या ठिकाणी बळ देणारे दोन्ही मुंडे जबाबदार असतील, असा आमचा थेट या ठिकाणी आरोप आहे. त्यांनी या ठिकाणी ट्रॅपमध्ये अडकू नये. बीड जिल्ह्यातील मराठा असेल, ओबीसी असेल, दलित असेल, मुस्लिम असेल यांच्यात विभाजन करू नये. आणि पोलीस अधीक्षक यांना सुद्धा आमची मागणी आहे की भोगलवाडी प्रकरण जे आहे ते ताजं होतं, आता पुन्हा गेवराईमध्ये पुन्हा बॅनरचा इश्यू क्रिएट झालाय. वारंवार कायदा व सुव्यवस्था बिघडणाऱ्या हाकेंना बीडमध्ये त्या ठिकाणी येऊ देऊ नये, त्यांना हद्दपार करावं, असं सुद्धा पोलीस अधीक्षक यांना आमचं आव्हान आहे. आणि दोन्ही मुंडेंना आम्ही आव्हान करतोय की अशा पद्धतीने ताकद देणं चुकीचं आहे. तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा लोकनेते म्हणून आहे. हा लोकनेते म्हणून बघण्याचा तुमच्याकडे असलेला दृष्टिकोन जपला पाहिजे. आपण एका जातीचे नेते होऊन काही होणार नाही. लोकसभा, विधानसभा अनेक निवडणुका बघितल्यात, गोपीनाथ मुंडेंपासूनच्या निवडणुका बघितल्यात. हे फक्त एका जातीपुरते मर्यादित नेते नव्हते. लोकनेते गोपीनाथ मुंडे हे सर्व समावेशक सर्व जातीचे नेते होते.